जमलेल्या सर्व माझ्या बांधवांना त्रिवार वंदन करून 6 जून 1674 रोजी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यातून सर्व मित्रमंडळी इथे जमलेले आहेत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि खऱ्या अर्थानं हा सोहळा आपल्याला साजरा करत असताना महाराष्ट्राची लोकगाणी शाहीर रामानंद उगले आणि परिवार यांचा हा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम शाहिरी शिवदर्शन आपल्याला अनुभवायचं आहे। तर सुरू करूयात या शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाला। ऐकायचंय शाहिरी शिवदर्शन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्व शिवभक्तांना शाहीर रामानंद उगले संचाचा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि अगदी कमी वेळेमध्ये शाहिरी पोवाडा आणि महाराष्ट्राची वेगवेगळी लोककला आपल्या समोर आम्ही सादर करणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके मंगेश दादा यांच्या संकल्पनेतून हा संपन्न होत असलेला हा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम अगदी कमी वेळेमध्ये आम्ही सगळे वेगवेगळे लोककलेतले प्रकार आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती त्या गणरायाला वंदन करून आपण या शाहिरी कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। तर आपल्याला ऐकायची सुरुवातीला गणरायाची आराधना आणि मग पुढील कार्यक्रमाची सुरुवात। ऐकायचा शाहिरी पोवाडा। दोन्ही हात वरती घ्यायचे, सगळ्यांनी तार बसून एकदा शिवरायांचा जय जय
कृपेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला हे वंदन. ते कसं म्हणाल? कसं कसं? श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका करतो वंदना गौरी नंदना ध्रुवचरणा गणनायका, करतो वंदना गौरी नंदना ध्रुवचरणा गणनायका. श्री गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका करतो वंदना गौरी नंदना ध्रुवचरणा गणनायका, करतो वंदना गौरी नंदना ध्रुवचरणा गणनायका. मोरेश्वरा स्वामी सरोदरा सदैव तुझला बंधू, सदैव तुझला वंदू, सदैव तुझला वंदू. तूच माता पिता तुमचा, तूच सखान बंधू. तूच सखान वंदू, तूच सखान वंदू. सेवा जाणुनी गोड मानुनी, सेवा जाणुनी गोड मानुनी आशिष द्या मज पायका. सभा रंगणी आज अंगणी रंग चढू दे काया, सभा रंगणी आज अंगणी रंग चढू दे कार्या. तुझ्या कृपेने कार्य आरंभिले दृष्टी देई मज धेर्या, ओ दृष्टी देई मज धेर्या, ओ दृष्टी देई मज धेर्या. कृपा करावी दृष्टी धरावी, कृपा करावी दृष्टी धरावी तूच सर्वा सहाय्यता. श्री गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका. करतो वंदना गौरी नंदना गणनायका, करतो अरे वा, धन्यवाद, तुम्ही टाळ्या वाजवल्या. आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सेवा सादर करायची आहे. इथं आल्याच्या नंतर प्रत्येक जण येऊन भेटला. शाहीर तुमचं गाडी घुंगराची गाणं ऐकलेलं आहे, एकाने सांगितलं शाहीर तुमचा गोंधळ ऐकलेला आहे, कुणीतरी म्हटलं की तुमचं ते भारुडामधलं उखाण ऐकलेलं आहे. हे सगळं तुम्ही आज सादर कराल का? तर प्रत्येकाची इच्छा, कमी वेळेमध्ये सेवा सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. पण आपल्याला आता ऐकायचा छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा. पोवाडा म्हणजे मारून डफावरती थाप, हो पुढे आपोआप. ऐका वीरांनो, मर्दाच्या पोवाड्यात छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा आपल्याला ऐकायचा आहे. ओम नमो जय श्री जगदंबे. तुन तुन्या
एकनाथाला 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 तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला दिन हाजीर, गुरु चरणाला दिन हाजीर, गुरु चरणाला दिन हाजीर. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला दिन हाजीर. गुरु चरणाला दिन हाजीर. मंडळी माझा महाराष्ट्र वरुण रांगळा कडधर काळा उबड धोबड मातीचा अंतरात परी संत नांदती बोल सांगती गमतीचा असा गमतीचा बोल सांगणारा माझा महाराष्ट्र. पण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला येण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र गाई भर रस्त्यात कामेची गाई भर रस्त्यात, कामेची गाई भर रस्त्यात. अब्रू महिलांची वाड्या वस्त्यात घेती फोटून घरात बसत्यात दीदी, घेती फोटून घरात बसत्यात दीदी, घेती फोटून घरात बसत्यात दीदी. मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊल भर मालकीची जागा नव्हती दादा. आणि यातून स्वराज निर्माण करणं सोपं नव्हतं. आणि म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब भवानी मातेला साकडं घातलं होतं. हे जगदंबे, हे चंडमुंड महिषासुरमर्दिनी जगन्माते. अगं हिंदूंच्यावर अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे. भर रस्त्यात काही कापल्या जाऊ लागल्या. आया बहिणीची इज्जत तुटल्या जाऊ लागली. जगदंबे, हा चालू असलेला यवनाचा नंगा नाच थांबवण्यासाठी माझ्या पोटी असा बाळ दे. कसा काळाचा काळ करतात का? हे रावणाचं राज्य संपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी यासाठी जगदंबे मला बाळ दे. जगदंबे दार उघड. जगदंबे दार उघड. मला तुमच्या टाळ्यांचा आवाज जरा येऊ द्या दादा. अंगे असं जरा बारीक वाजवा तुम्ही. वाद्य बारीक, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. फक्त टाळ्यांचा आवाज कसा आला पाहिजे? रप 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 रप. दारू घर बाय दारू घर, दारू घर बाय आता आपण असा प्रयोग करू. हे जे म्हणताय ते तुम्ही एकदा म्हणून बघा दादा. फक्त काय म्हणायचंय? दारू घर बाय दारू घर, दारू घर बाय दारू घर बाय दारू घर, दारू घर बाय धन्यवाद. दारू घर बाय दारू घर, जगदंबेनं हाक ऐकली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी मारलेली हाक जगदंबेपर्यंत पोहोचली आणि जिजाऊ माँसाहेबांना गर्भधारणा झाली. दिवसा मागून दिवस लोटल्या गेले, महिन्यात मागून महिने लोटल्या गेले आणि अखेर तो दिवस उगवला गेला. कोणता दिवस? या महाराष्ट्राचा राज दैवत ज्याच्या कल्पवृत्तीनं थोर पराक्रमानं महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली
ज्याच्या सिंह गर्जनेनं अख्खा हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, ज्याच्या घोडदौड पुढे सर्व स्वराज्याचे कडेन नतमस्तक झाले, अशा सत्वगुणी चंद्राचा, जनी राजेंद्राचा, रणी महारुद्राचा, त्रिगुण संपन्न तीव्र बुद्धी असलेल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी राजे जन्माला आले, सह्याद्रीच्या कड्या कबऱ्यात नाद करू लागला, माझा राजा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला, गरीबाचा कैवारी जन्माला आला, दुष्टाचा संहारी जन्माला आला, माझा राजा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि शाहीर मंडळी गाऊ लागले, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, पोवाडे त्यांची मी गाईन, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, पोवाडे त्यांची मी गाईन, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची. शिवनेरीत बाळ जन्मला, बहुजनाच्या रक्षणाला, बहुजनाच्या रक्षणाला, बहुजनाच्या रक्षणाला. शिवनेरीत बाळ जन्मला, बहुजनाच्या रक्षणाला, बहुजनाच्या रक्षणाला, बहुजनाच्या रक्षणाला. झोका देते शिवमाताही, झोका देते शिवमाताही, माता ही राष्ट्रपुरुषाची, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, पोवाडे त्यांचे मी गाईन, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची. शिवनेरीत पाळला बांधिला, रेशमाची दोरी त्याला, रेशमाची दोरी त्याला, रेशमाची दोरी त्याला. आऊ साहेब बोलू लागला, आऊ साहेब बोलू लागला, तुपाई शहाजी राजाची, माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची.
माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन. मंडळी, खूप कला प्रकार सादर करायचे, मान्यवरांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पण त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याचा संस्कार ज्यांच्यावरती झाले ते आपल्या सर्वांचे लोकनेते मंगेश दादा यांच्यासाठी मी एक गाणं लिहिलंय. आपण ज्या ठिकाणी उभा आहात कृपया तेथून खाली बसून घ्या. मी विनंती करतो, कृपया आपण खाली बसून घ्यायचंय. ज्या ज्या ठिकाणी उभे आहात कृपया तिथे खाली बसून घ्या. आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि रायगडचे आपले लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावलेजी यांचं देखील आगमन झालेले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर शाहिरांना मी विनंती करतो, कंटिन्यू करा. करू सुरू. छत्रपती शिवाजी राजांचं गीत आपण ऐकलं, पण मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके दादा मंगेश दादा यांच्यावरती आम्ही एक गीत लिहिण्याचा प्रयत्न केलाय. सादर केलं तर तुम्हाला आवडेल का? या गाण्याच्या प्रत्येक अक्षराकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला हे गाणं आवडल्याशिवाय राहणार नाही. गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या सुरातालाकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण या गाण्याच्या अक्षराकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला गाणं आवडल्याशिवाय राहणार नाही. मंगेश दादा हाय दमदार, कधी कुणाला नाही भिणार. मंगेश दादा हाय दमदार, कधी कुणाला नाही भिणार. आर घेऊन विचार शुभाचा. अनेक वेगवेगळे नेते, पण आज सांगायला खऱ्या अर्थानं आनंद होतोय. प्रत्येक कलाकाराचा माणूस फॅन असतो, एखाद्या चित्रपटातल्या हिरोचा फॅन असतो, पण मला आज सांगायला फार अभिमान वाटतोय की जिथे या ठिकाणी सेवा सादर करण्याचा या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली, त्या मंगेश दादाचा मी खऱ्या अर्थानं फार मोठा फॅन आहे. अनेक वेगवेगळ्या त्यांच्या मी सभा बघितलेल्या आहेत. प्रत्येक त्या ठिकाणी त्या माणसाला त्या त्या ठिकाणी योग्य असा न्याय दिलेला आहे. आणि म्हणून कवीने लिहिलेला आहे की घेऊन विचार शुभाचा. अहो मंगेश दादा हाय दमदार, कधी कुणाला नाही भिणार. घेऊन विचार शुभाचा. अहो किती येतील जातील राहील आवाज वाघाचा. 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 मंगेश दादा हाय दमदार, कधी कुणाला नाही भिणार. मंगेश दादा हाय दमदार, कधी कुणाला नाही भिणार. घेऊन विचार शुभाचा. असू द्या. हे आहे आदर्श युगाचा. आहे आदर्श युगाचा. आहे आदर्श युगाचा. हा माणूस हक्काचा. हा माणूस हक्काचा. हा माणूस हक्काचा. मी जे गाण्यामध्ये सांगतोय ते बरोबर आहे का? माणूस हक्काचा आहे का? हे आहे आदर्श युगाचा. हा माणूस हक्काचा. हा माणूस हक्काचा. हा माणूस हक्काचा. घेऊन विकासाचा.
येतील जातील राहील आवाज वाघाचा. कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. बारीक बारीक रायगडाच्या जाऊन दारी रायगडाच्या जाऊन दारी रायगडाच्या जाऊन दारी करून स्वच्छतेची ही वारी करू स्वच्छतेची ही वारी करू स्वच्छतेची ही वारी उभ पाठीशी भाव परी उभ पाठीशी भाव परी भाऊ बीज करी साजरी भाऊबीज करी साजरी भाऊबीज करी साजरी नीतिवंत हा माणूस भला सदा पाठीशी राहू चला नीतिवंत हा माणूस भला सदा पाठीशी राहू चला तुपा आशीर्वाद मागायचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. युवशक्तीचा जागर युवशक्तीचा जागर युवशक्तीचा जागर मंगेश दादा आहे आधार म्हणजे दादा आहे आधार म्हणजे दादा आहे आधार. आता जरा नीट ऐका पटलं तर टाळ्या वाजवा नाही तर अजिबात वाजवायचं नाही हा जरा ऐका हो युवा शक्तीचा जागर मंगेश दादा आहे आधार बाकी सोंगाचा बाजार बाकी सोंगाचा बाजार खरा बाग हा गुरगुरणार बाकी सोंगाचा बाजार खरा बाग हा गुरगुरणार रामानंदा गातोय खरा कवी कल्याणाचा वाहतोय झरा रामानंदा गातोय खरा कवी कल्याणाचा वाहतोय झरा सांगा तो विचार क्षमतेचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार घेऊन विचार शुभाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा 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 हो Once more, once more, काय म्हणले वन्स मोर once more, वन्स मोर once more. कोणाला वाटतंय वन्स मोर घ्यायचा जर हात वरती का सगळ्यांनाच वाटतंय मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार अव घेऊन विचार शुभाचा मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार घेऊन विचार शुभाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा कितीक येतील जातील
जातील राहील आवाज वाघाचा येतील राहील आवाज वाघाचा. येतील राहील आवाज वाघाचा. आहे आदर्श युगाचा हा माणूस हक्काचा असं घेऊन विकासाचा करी विचार कल्याणाचा लोक म्हणाला माणूस खरा जनहिताचा तो आसरा लोकमताचा माणूस खरा जनहिताचा तो आसरा मावळ खंबीर शोभाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा येतील जातील राहील आवाज वाघाचा. राहील आवाज वाघाचा. मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार देऊन विचार शुभाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा आवाज वाघाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा कितीक येतील जातील राहील आवाज वाघाचा. बड़े छेट तुम आगे बढ़ो. बसा खाली 5 मिनिटं. मित्रांनो, हॅलो. खर तर आज आपल्याकडे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार कधी माझ्यासाठी मार्गदर्शक तर कधी मोठा भाऊ म्हणून माझ्या पाठीमागे उभे राहणारे आमचे भरत शेठ गोगावले. खरं तर त्यांचं आणि माझं वय म्हणजे भरत शेठ तुमच्या मुलाचं वय किती असेल? हां, मग मी 40चा आहे. पण भरत शेठ मला कायम अगदी घरातल्या मुलासारखं वागणूक देतात. असा आमच्यासाठी मोठ्या भावाच्या जागेवर असलेले आमचे भरत शेठसाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजूया. भरत शेठ तुम्ही आलात. माझे हे खाली परिवार बसा. आहे. माझ्यासाठी 5 मिनिटं बस ड्रॉप. आपल्याला 11 वाजेपर्यंत चालू करायचंय. कोणीच बाहेर जायचं नाही. तिकडे अजून जेवणच चालली आहेत. आरती गायब झालीत. बघा, माणसांमध्ये रमणारा माणूस म्हणजे भरत शेठ आहे. एक ज्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो, भरत शेठ तुमचा एक किस्सा मला आठवतो. महाडमधली एक साधी महिला आली आणि बॉम्बे हॉस्पिटलला काही अडचणी म्हणून रडायला लागली आणि भरत शेठला हातच सोडीना. भरत शेठ मला मदत करा. विधिमंडळातलं कामकाज सोडून सर्वसामान्य एखाद्या परिवारातल्या पाठीमागे उभारणारा नेता जर मी कोणी पाहिला असेल तर भरत शेठ स्वतः बॉम्बे हॉस्पिटलला गेले आणि त्या महिलेला मदत केली. आज आमचे विधिमंडळातले सहकारी, कधी मार्गदर्शक कधी मोठे भाऊ म्हणून उभे राहणारे भरत शेठ इथं आलेत. भरत शेठ, मी चाळीसगाव मतदारसंघाच्या वतीनं माझ्या सर्व या लहान भावांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मी आमचे सर्व प्रमुख नितीन दादा, संजू तात्या, नाना, सगळेजण, किशोर दादा, जेवढे आपले प्रमुख आहेत, प्रशांत नाना, तुम्ही सगळ्यांनी, कारण की तू पण या दादा, कारण की मी भरत शेठ सोबत कायम असतो. पण आज तुम्ही त्यांचं सगळ्यांनी आपलं चाळीसगावचं सगळ्यांची आपली ओळख, आराध्य दैवत विठू माऊलीची मूर्ती देऊन तुम्ही सगळ्यांनी या ना, सगळेजण या, भावेश वगैरे तुम्ही सगळेजण या, बाबा या, सगळ्यांनी एकदा भरत शेठचं
एक स्वागत करूया. तुम्ही मी नाही. मंगेश दादा चव्हाण आमच्या दिलदार मनाचा राजा. 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 मी भरत शेठ यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या रायगडच्या वारीला शुभेच्छा द्यावा आणि 2च मिनिटात भरत शेठ आपल्याला शुभेच्छा देतील. बाहेर जेवढे उभे आहेत त्यांना मध्ये घ्या बरं का सगळ्यांना पटक्या 2 मिनिटात घ्या शेठ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी. हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराची स्वप्न बाळगलं. हे हिंदवी स्वराज्य व्हावं. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वीतळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही, ज्यांना संबोधलं गेलं यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिळवंत आणि नीतिवंत, ज्यांना 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठ्यांची. ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर नरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीनं अभिवादन करतोय. आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असा ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय. मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतोय. आणि जे आपण संपूर्ण उत्सुकतेने 2 दिवसानंतर जे काय वाट पाहणार आहोत ते आपल्या या देशाचं कणखर नेतृत्व आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा. आणि आज पहिले मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की माझ्या या सहकारी मित्राला मंगेशला माझ्या मतदारसंघात येऊन एवढा मोठा कार्यक्रम होता आणि आम्हाला कल्पना नाही. त्याबद्दल पहिली दिलगिरी व्यक्त करतो आणि नंतर तुला शुभेच्छाही देतो. फार समाधान वाटलं की या 40 गावावरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तेही आज राजे शिवछत्रपती महाराजांचा हा तारखेप्रमाणे होणारा राज्याभिषेक सोहळा आहे. आपला जो एक दुसरा कार्यक्रम येतो तिथीप्रमाणे तो 20 तारखेला येणार आहे. कारण त्यावेळेला तिथी म्हणजे त्यावेळेला 6 जून 1674 ही त्यावेळेला तिथी होती, परंतु आपण इंग्रजी महिन्याप्रमाणे तारखेला त्यात पकडलं गेलं आणि म्हणून हा कार्यक्रम इथं आज रायगडावरती संपन्न होतो आहे. 20 तारखेनंतर आम्ही परत तो तिथीप्रमाणे साजरा करणार आहोत. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आमदार मंगेश भाऊ असतील, आमचे जिल्हा परिषद सदस्य जिती सावंत असतील, आमच्या मंगेश भाऊंबरोबर आलेले सर्व त्यांचे पाठीराखे आणि खास करून धन्यवाद द्यायला पाहिजेत ते आमची रणरागिनी, आमच्या मंगेशची सौभाग्यवती आमची ताई, नाव काय माहिती नाही परंतु काय नाव, प्रतिभाताई. अभिनंदन तुझं प्रतिभाताई. त्यानंतर तिच्याबरोबर असणाऱ्या तिच्या सहचरणी महिला भगिनी
आणि मोठ्या संख्येने जो युवा वर्ग आलेला आहे, तरुण वर्ग आलेला आहे, त्या सर्व तरुण वर्गाला आमचा शालूट. त्याचं कारण की आमच्या राजांबद्दल असणारी जी काय आत्मीयता, त्यावेळेला रायगडला तर तुम्ही किती लोक गेलात, किती पोचलात, किती जाऊन आलात हे आम्हाला माहिती नाही. परंतु राजांचे असलेले 350 किल्ले, त्या किल्ल्यापैकी एक राजधानीचं ठिकाण म्हणून निवडलेला रायगड किल्ला हा अभेद किल्ला, त्याला कुठूनही परत जॉईन नाही. आणि त्या किल्ल्यावरती 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरनं आरूढ होऊन राज्यकारभार केला. त्यांचा आजचा हा राज्याभिषेक. त्यावेळेला गागा भट्टाने जे काय मंत्रोपचार करून जो राज्याभिषेक साजरा केला तो आजचा सुदिन सुवर्ण दिन. आमच्या तिथीप्रमाणे तो 20 तारखेला येतोय. परंतु तुम्ही कधीही आलात आणि राज्याभिषेकाचे तुम्ही इथं पोचलात त्याबद्दल आम्हाला फार फार धन्यवाद. म्हणजे जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही आहे, अशी आपली परंपरा आहे. आणि एवढ्या लांबून तुम्ही येऊन जो जल्लोष, जो उत्साह साजरा करताय त्याबद्दल तुम्हाला निश्चित धन्यवाद. आणि भाऊनी तर आम्हाला मध्ये कल्पना दिली, मला काय एवढी कल्पना नव्हती. हा पूर्ण मतदारसंघ आमचा आहे, अगदी अजून पुण्याच्या मधल्या टोका तामिनी घाटापासून तो पालीच्या तिथपासून तो रत्नागिरीच्या बॉर्डरला, इकडं सातारा प्रतापगडच्या बॉर्डरला, इकडं भोरच्या बॉर्डरला मोठा मतदारसंघ आहे तुमच्यासारखा. परंतु हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघामध्ये होतोय, त्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असू शकतो. म्हणजे आता एकाच तिसऱ्या वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते. म्हणजे यावेळेला जे काय अडथळे निर्माण झाले ते येणाऱ्या पुढच्या विधानसभेला अडथळे निर्माण होऊ द्यायचे नाहीत. हे जर तुम्हाला करायचं असेल तरच तुम्हाला धन्यवाद आम्ही देऊ इच्छितो. त्याचं कारण आज जर आपण पाहिलं कोणाच्या ध्यानी नव्हतं, मणी नव्हतं. आम्हाला वाटलं होतं 350च्या पुढे आपल्या देशामध्ये NDAचं उमेदवार निवडून येतील. परंतु विशिष्ट समाजाच्या लोकांनी जे काय एकवटून पंतप्रधान नरेंद्र मोदी नको म्हणून जे काय या देशामध्ये गोंधळ घातला ते आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. म्हणून जर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या सरकार जर राज्यकारभार पुढे जर चालवायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबच पंतप्रधान पाहिजेत. म्हणून करता आज आम्ही सगळे मंडळी तो विचारत होतो. ठीक आहे, थोडेफार सीट कमी आल्यात, का आल्यात, काय नाही हे सगळं आपण पाहिलं. पण येणाऱ्या पुढच्या आमदारकीच्या निवडणुकीला आमच्या मंगेश भाऊला परत संधी द्यायची आहे. आता पोवाडा आमचा शाहीर, काय रे नाव तुझं, कुठे गेला, रामानंद, त्यांनी जे काय शायरीमध्ये त्यांनी त्याच्या भाऊंवरती जे काय गीत गायलं, समाधान वाटलं की आपला माणूस आपल्या माणसाबद्दल त्यांनी इथं गीत तयार करून तुम्हाला सादर केलं, तुम्हाला सगळ्यांना भावलं पावलं. आता 5 महिन्यानंतर ह्याला पुन्हा एकदा या गडावरची ही फेरी आहे, वारी आहे. आम्ही लोकांना नेहमी सांगत असतो, भाऊ तुझं अभिनंदन परत का करतोय ते सांगतो. आमचे संत मंडळी नेहमी सांगत असतात की माणसाने जन्माला येऊन एकदा तरी पंढरीची आणि आळंदीची वारी करायची आहे. चांगली बाब आहे, कारण पंढरीचा पांडुरंग हा आमच्या सामान्य शेतकऱ्यांचा देव आहे. करा ते. पण आता नवीन श्रीमंत लोक सांगतात इतर तुम्ही तिरुपतीला द्या, शिर्डीला या. काही आमच्या महिला भगिनी महालक्ष्मीला जातात, तुळजाभवानीला जातात, रेणुका मातेकडे जातात. आमचे गणेश भक्त आहेत ते सिद्धिविनायकला जातात, अष्टविनायकला जातात. सगळीकडे जा, शिर्डीला जा, तिरुपतीला जा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, महालक्ष्मीला जा, तुळजाभवानीला जा, ह्या सगळ्या देवदेवतांकडे जा. परंतु एकदा तरी जन्माला येऊन माझ्या रायगडच्या राजाच्या इथं तुम्ही या, हे आमचं तुम्हाला आव्हान आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, आज तुम्ही 3000 आलेले आहात. भावी पिढीतले तरुण वर्ग ज्यावेळेला ज्या उत्साहाने
आमच्या रायगडची वारी करतो त्याच्यापेक्षा दुसरा कुठचा आनंद होऊच शकत नाही आहे. जर राजांचा जन्मच झाला नसता तर आपण काय केलं असतं. एका कवीने काय सांगितलं, राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले आमच्या दारामध्ये तुळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले आमच्या दारामध्ये तुळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले आमच्या या माता भगिनीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जय भवानी. हर हर. अरे मंगेश भाऊ तुम आगे बढ़ो. तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय. आपल्या या मतदारसंघात आल्याबद्दल आपल्या या शिवभक्तांचं, आपल्या चाळीसगाव तालुक्याचे दमदार आमदार मंगेश दादांचं स्वतः मनपूर्वक स्वागत आणि सत्कार करतायत. एक वेळा टाळ्या वाजवून जोरात स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. शिवबा राजा नसता येळ आली ही असती. कोणी मराठी राहिला नसता सात वेगळीच असती. संस्कृती आणि धर्माची ही उंचविली पताका. महाराष्ट्र तो घडवून गेला शिवबा जाता जाता. हॅलो, धन्यवाद भरत शेठ. आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी येऊन उपकृत केलं. आपण योग्य ते मार्गदर्शन केलं. आलो, सगळ्यांनी खाली बसायचं. एक मिनिट. हे पहा तिकडे जेवणाच्या ठिकाणी गर्दी आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे. आपण फक्त टप्प्याटप्प्याने सगळेजण जेवायला जा. आत्ताशी 9 वाजतायत. काही कोणी घाई करू नका, मेहरबानी करून. आपला अतिशय सुंदर कार्यक्रम आहे, त्याचा लाभ घ्या. शाहिरी पोवाड्याचा आनंद आपण प्रत्येकाने घ्यायचा आहे. मी शाहीर रामानंदजी उगले आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सज्ज राहायचं आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहात कृपया त्याच ठिकाणी बसून घ्या. आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्याच ठिकाणी कृपया बसून घ्या. बाउन्सर बांधवांना विनंती करतो की सहकार्य करा आणि आपल्या मंगेशदादा चव्हाण मित्र परिवारच्या सर्व स्वयंसेवकांना देखील विनंती करतो की आपण कृपया सहकार्य करायचंय. आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी बसून घ्या. अजून कार्यक्रम पूर्णतः बाकी आहे. हॅलो. बाहेर जे जे उभे असतील त्यांनी सुद्धा मध्ये यायचं आहे. बाहेर जे कोणी उभे असतील त्यांनी देखील मध्ये यायचं आहे. लगेचच शाहिरी वाण्याला सुरुवात होते. सदानंदीचा बोल भवानी माता की जय. सुंदर असा चालू असलेला कार्यक्रम. आयोजकांनी सांगितलेले की बरेच गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे. सगळ्यांनाच एका वेळेला खाण्याचा आनंद घेता येणार नाही. काही लोकांनी गाण्याचा आनंद घ्यावा आणि काही लोकांनी खाण्याचा आनंद घ्यावा अशी सूचना या ठिकाणी आलेली आहे.
आता आपल्या समोर आदिशक्ती माय भवानी कुलस्वामिनीचा गोंधळ मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. जो गोंधळ आमच्या शाहीर रामानंद युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झालेला आहे तो गोंधळ आम्ही आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलाच राग, धरीलाच राग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलाच राग, धरीलाच राग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलाच राग, धरीलाच राग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलाच राग, धरीलाच राग. खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू पुढं 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 मी ग तुझ्या माग, काग धरीलाच राग, धरीलाच राग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलाच राग, धरीलाच राग. आई
मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे सर्व आयोजक मंडळी ज्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व सज्जनाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमातले शेवटचे 2 गीतं राहिलेले आहेत. त्यापैकी एक गीत म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा. ते गीत सादर करणार आहे महिला शाहिरा माधवी उगले. आणि त्यानंतर आपल्याला गाणं ऐकायचं आहे ज्या गाण्यानं आम्ही या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. ते गाणं म्हणजे अखंड महाराष्ट्रभर गाजलेलं गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. या गाण्यानं आम्ही या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला ऐकायचं एक राज्याभिषेक गीत आणि त्यानंतर गाडी घुंगराची या गाण्यानं आम्ही कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. धन्यवाद. यापूर्वी झालेलं दादावर गाणं शाहीर रामानंद मोगले यांनी मंगेश दादावर गाणं गायल्याबद्दल सन्माननीय शिवसेनेचे आमदार भरतरावजी गोगावले साहेब यांनी खुश होऊन 5,000 रुपयाचं बक्षीस त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्या चाळीसगावकडून म्हणजे खानदेशातून या ठिकाणी आलेले महत्त्वाचे कार्यकर्ते आपण सर्वजण त्यापैकी भावेश कोठावदे मित्र परिवाराकडून सुद्धा दादांच्या गाणं आवडल्याबद्दल त्यांनी 5,000 रुपयाचं बक्षीस पाठवलेलं आहे. त्याचपैकी तुमच्यासारख्या शिवप्रेमींनी पुढे 2,000 रुपये पाठवलेले आहेत. पण त्यांनी म्हणले नाव सांगू नका पण आम्हाला चमके शिवबाची तलवार हे गाणं ऐकायची इच्छा व्यक्त केलेली आहेत. त्या सैनिकाची इच्छा पूर्ण करण्याचे काम हे शाहीर मंडळी करतील. ऐकूया पुढील कार्यक्रम. ताई यानंतर तुमच्या समोर येत आहेत माधवी सौभाग्यवती माधवी रामानंदजी उगले. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आपली सेवा या ठिकाणी सादर करावी. बराच वेळ चाललेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला सहन करताय त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन असावं यासाठी एकदा संपूर्ण आदरणीय गुरुजन मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जमलेला सर्व रसिक वर्ग तुमचे सुद्धा मनापासून आभार. कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे वळत आहोत. खऱ्या अर्थानं अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं माझ्या राजानं. ते वय होतं 16 वर्षाचं. हे स्वराज्य निर्माण केलं आणि आत्ताचं 16 वर्षाचं वय धोक्याचं. ते तुम्हीच म्हणा. खरं तर ते वय धोक्याचं नसून मी तर म्हणते खऱ्या अर्थानं मोक्याचं आहे. किती नावं घ्यावीत. शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलं. स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारत भ्रमण केलं. भगतसिंग राजगुरु सुखदेव आत्ताच्या युवा पिढीला आदर्श घेण्यासारखी महापुरुषांची ही रांग लक्षात घेतली पाहिजे. आत्ताचा माझा तरुण बांड युवक म्हणतो अरे मी म्हणजे शिवरायाचा छावा. काय सुंदर दिसतो माझा दादा. अशी लांब लचक काळी भोर दाढी, गळ्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं लॉकेट, कपाळावरती शिवगंध चंद्रकोर लावलेला माझा भाऊ. अतिशय सुंदर म्हणजे आदर्श घेण्यासारखा तुमचा वेश आहे. मी तर म्हणते प्रत्येक माझ्या भारतातल्या युवकानं मराठी युवकानं असाच वेश केला पाहिजे अगदी मावळ्यासारखा. तोच आजचा माझा मावळा तोच माझा आजचा युवक म्हणतो अरे मी म्हणजे शिवरायाचा छावा. अरे होय माझ्या भावा तूच शिवरायाचा छावा पण तुझ्या तोंडात 50 रुपयाचा मावा. ते माझ्या छत्रपती शिवाजी राजांना प्रेरित नाहीये. त्यांच्यावरती संस्कार झाले होते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचे म्हणून हे हितवी स्वराज्य स्थापन झालं. त्या युगाची आज आम्हाला गरज आहे. छत्रपतींची आज आम्हाला गरज आहे. 6 जून 1674 रोजी जवळजवळ वयाच्या अवघ्या 43 ते 44व्या वर्षी राजांचा राज्याभिषेक झाला. राजे छत्रपती झाले. दऱ्या खोऱ्यामध्ये नाद घुमू लागला. हर 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 हर. शाहिरांनी कवन केली ती कशी म्हणाल कशी कशी महाराष्ट्राचा माया हो
तरी कोणाला म्हणायचं? नीट कान देऊन ऐका. अरे छ म्हणजे छातीत हत्तीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना कळणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगास जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीच देश, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, आणि ज म्हणजे माझ्या या जनतेचा राजा होता तो छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की राजा रयतेचा डोळ्यांनी देखिला, भगव्या झेंड्याचा मान सदा राखिला, कधी कामा करून लढला, कधी कामा करून लढला, वैरी लागले भाया, वैरी लागले भाया, आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया, आई जिजाऊच्या कृपेनं राजा झाला शिवराया. खऱ्या अर्थानं बराच वेळ चाललेला हा कार्यक्रम आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटी जायचंय. मगाशी सादर झालेलं मंगेश दादांचं जे गाणं होतं ते कवी कल्याण उगले लिखित होतं. त्यांनी गाडीतून येता येता लिहिलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या शाहिरांसाठी. हो 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 हो. कार्यक्रमाच्या शेवटी जात असताना दैदिप्यमान असा सोहळा साजरा इथे होतोय, याचा खरंच अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा मी शाहीर रामानंद उगले यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळावं. हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हॅलो. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत यशस्वीरित्या पोहोचण्याचं काम ज्यांनी केलं त्या साऊंड दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोकुळ पाटील दादा खूप मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं गाडी घुंगराच्या सादर करण्यापूर्वी कुठल्या तरी शिवभक्तांनी सांगितलं की शाहीर चमके शिवबाची तलवार हे गाणं झालं पाहिजे, म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतो. माईक कुठला हाच ठेवू ना, दुसरा घेऊ का? हा यांना देऊ का? हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. चमके शिवबाची तलवार आणि त्यानंतर गाडी घुंगराची हे दोन गीत सादर करणार आहे. ज्या माझ्या राजानं 6 जून 1674 रोजी माझ्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, एक एक गड हस्तगत करायला सुरुवात केली माझ्या राजानं, मुलूक आपलासा करायला सुरुवात केली. त्या छत्रपती शिवाजी राजांची तलवार कशी होती ऐका. कशी कशी पडली भवानी जिव्हा म्यानेच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमकी शिव
शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार झेलले ढालीवरती वार हो चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार झेलले ढालीवरती वार पडली भवानी जेव्हा म्यानेच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर गेली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्मरक्षणासी सदा साच भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर प्रेमाभार उघडण्या स्वातंत्र्याचे दार खान म्हणाला दिल्लीच्या दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे आजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत असे या बाबा या अल्लाह आणि मग केला शाहिस्त्यावर त्याची तुटली बोटे चार याला म्हणायची शिवभक्ती एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा दादा आणि मग काय घडलं तेव्हा अफजल खाना क्रोध भारी मग चढला कसम खाऊनी घरा बाहेरी तो पडला दरबार भरलेला होता पैजेचा विडा ठेवला होता आणि गर्जना केली कोण पकड करलाय गाव शिवागो आणि त्यावेळेला खाड 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 फूट वाजवत आदिलशहाच्या तख्ताजवळ आला पैजेच्या ठेवलेला विडा उचलला आणि गर्जना केली जिंदा या मुर्दा जिंदा या मुर्दा कोण होता तो होता सरदार अफजल खान पैजेचा ठेवलेला विडा उचलला आणि महाराजांना पकडण्यासाठी निघाला पण दादा प्रसंग जरा बारकाईने ऐका कार्यक्रमाचा शेवट करतोय पैजेचा ठेवलेला विडा उचलला अफजल खान निघाला कुणाकडे गेला काजीकडे गेला आणि काजीला सांगितलं मी शिवाला धरण्यासाठी जातोय माझी निघण्याची वेळ सांगा काजीनं सांगितलं बरोबर दप्तर समोर घेतलं दाढीवरून हात फिरवला आणि एक एक पान चाळायला सुरुवात केली सुरुवातीपासून शेवटपर्यंत पान चाळलं त्याचं दप्तर बाजूला ठेवलं अफजल खानाला सांगितलं बेटा अफजुल तुझ्या नशिबाचा पत्ता माझ्या काही या पंचांगात लागायला तयार नाही अपशकुनाचा पहिला फटका त्या ठिकाणी बसलेला होता आणि तो अफजल खान रागाच्या भरात तेव्हा अफजल खाना क्रोध भारी मग चढला कसम खाऊनी घरा बाहेरी तो पडला पहाड़ का छुआ है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले प्रतापगडाशी स्वतः भेटीला ते आले आओ मिलो हमसे आओ मिलो हमसे म्हणून खान
शिवबाला करून धोका अफजुल करी वाराला आणि मग झाला शिवराया हुशार गेला क्षणात अफजुल खान शिवबाजी धन्यवाद. या कार्यक्रमातलं शेवटचं गीत सादर करण्यापूर्वी माझ्या राजांचं गुणगान शाहिरांनी गायलं, अनेक वेगवेगळ्या लोककलावंतांनी गायलं. पोतराज आपल्याकडे कला प्रकार आहे. पोतराज नावाचा कला प्रकार आहे, ज्याला काही भागामध्ये कडक लक्ष्मी असं म्हटलं जातं. ती कडक लक्ष्मी तो पोतराज सुद्धा छत्रपती शिवाजी राजांचं गुणगान गातोय. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे पोतराजाचा शृंगार आपण केला नाही. आपण पोतराज केला नाही, पण पोतराजाचं गाणं जो पोतराज छत्रपती शिवाजी राजांचं गुणगान गातोय त्याचे 2 अंत्य सादर करण्याचा प्रयत्न करतोय. चालेल ना दादा? म्हणू का? पोतराज गाणं गातोय छत्रपती शिवाजी राजांचं. जरा लक्षपूर्वक आहे का? शिवनेरी गडावर एक ज्योत पाजळली ग. शिवनेरी गडावर एक ज्योत पाजळली बाळशुभाच्या येण्यानं. बाळशुभाच्या येण्यानं सारी धरणी उजळली. शुभाच्या येण्यानं सारी धरणी उजळली. शुभाच्या येण्यानं सारी धरणी उजळली. शुभाच्या येण्यानं सारी धरणी उजळली. भयभीत झाल्या नारी, भयभीत झाल्या नारी ग. भयभीत झाल्या नारी किती यवन मातला. भयभीत झाल्या नारी किती यवन मातला. या स्वराज्याचा पाया, या स्वराज्याचा पाया माझ्या शुभानं घातला. 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 त्या शाहिस्ते खानाची कशी फजिती काढली. शाहिरांच्या कवनामध्ये तोच इतिहास आहे, पण तोच इतिहास पोतराज आपल्या कवनातून सांगतोय. कसा? त्या शाहिस्ते खानाची कशी फजिती काढली. लाल महालात शुभान, लाल महालात शुभान चारी बोट ही तोडली. 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 करिता अत्याचार त्याने अफजुल धाडीला ग. करिता अत्याचार त्याने अफजुल धाडीला. माझ्या धीराच्या शुभान, माझ्या धीराच्या शुभान त्याचा कोतळा फाडला. धीराच्या शुभान त्याचा कोतळा फाडीला. धीराच्या शुभान त्याचा कोतळा फाडीला. धीराच्या शुभान त्याचा कोतळा फाडीला. निवारलं र संकट, नाही राहिली धाक धुक ग.
सगळ्या सैतानाचं निवारण झालं आणि मग निवारले र संकट नाही राहिली धाक धुक रायगडाचा सोहळा रायगडाचा सोहळा होतो राजा अभिषेक रायगडाचा सोहळा होतो राजा अभिषेक रायगडाचा सोहळा होतो राजा अभिषेक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की रायगडाचा सोहळा होतो राजा अभिषेक रायगडाचा सोहळा होतो राजा अभिषेक लग बग माझ्या रायाची मी पुन्हा एकदा मंगेश दादा तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आमच्यासारख्या शाहिरांना या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. दादा तुमचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विजय दादा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय सुंदर तुमची टीम. एक छोटी सूचना द्यायची होती शाहीर. बोला बोला. आपण या सर्व मंगेश दादांच्या माध्यमातनं जी आपली रायगडवारी झाली या संदर्भातले जे इंस्टाग्राममध्ये रील असतील व्हिडिओज असतील ते मंगेश दादांच्या चॅनलला आपण कोलॅबरेशन करायचे. पहिले जे 10 रील्स असतील आपण त्यांना एक चांगलं बक्षीस देखील देणार आहोत. त्यानंतर महत्वाची सूचना की उद्या आपल्याला प्रत्येकाला 4 वाजता निघायचंय. किती वाजता? 4 चे 4:15 सुद्धा व्हायला नकोत. आणि ठीक आहे चालेल. ठीक आहे शाहीर सुरू करा. जे गाणं आपल्या समोर सादर करतोय आणि ज्या गाण्यानं या कार्यक्रमाची सांगता करतोय ते गाणं म्हणजे गाडी घुमराची. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की अशा अनेक लोकगीतांचा संग्रह ज्या युट्यूब चॅनलवरती आहे ते म्हणजे शाहीर रामानंद या युट्यूब चॅनलला आपण नक्की भेट द्या. त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे वेगवेगळे लोककला प्रकार आपल्याला बघायला ऐकायला मिळतील. जे कमी वेळेमध्ये आम्ही सादर करू शकलो नाही ते तिकडे नक्की त्या युट्यूब चॅनलला भेट द्या अशी विनंती करतो. आणि ते गाणं शाहीर रामानंद युट्यूब चॅनलवरती गाणं जे आहे ते सादर करण्याचा प्रयत्न करतो. लग बग माझ्या रायाची. हा जो आवाज तुम्ही ऐकला ना आमच्या लोककलेतलं डीजे व्हर्जन आहे. यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. लग बग माझ्या रायाची गडजेजुरी जायाची. हा अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. 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 लग बग माझ्या रायाची. गाणं शेवटाला कार्यक्रम शेवटाला चाललाय. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मंगेश दादा स्वतः उठलेले देखताय. जोरात टाळा. बग माझ्या रायाची. लग बग माझ्या रायाची. गडजेजुरी जायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. 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 सासर प्रेम आई बापावानी. घरामध्ये सुखी मी राजाची घराणी. घरामध्ये सुखी मी राजाची घराणी. घरामध्ये सुखी मी सासू ग सासर प्रेम आई बापावानी. घरामध्ये सुखी मी राजाची घराणी. घरामध्ये सुखी मी राजाची घराणी. घरामध्ये सुखी मी राजाची घराणी. घरी ननंद माझी मोठी मायाची. घरी ननंद माझी मोठी मायाची. गडजेजुरी जायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. जाऊनी राहुळी धरिल मल्हारीचे पायी. गळ्यामध्ये भंडारी विलस गाण गाई. गळ्यामध्ये भंडारी विलस गाण गाई. गळ्यामध्ये भंडारी विलस गाण गाई. आवड मल्हारीचं गीत गायाची. आवड मल्हारीचं गीत गायाची. गडजेजुरी जायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. लग बग माझ्या रायाची. लग बग माझ्या रायाची. गडजेजुरी
जायाची येको येको सदानंदाचा अन गाडी गुंगराची आली तोरल्या भायाची 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 Once more, थांबा. Once more. करून तयारी बाई बांधलं गथुड करून तयारी बाई बांधलं गथुड ढाकलाया धीर गाडी हाकतोय पुढं ढाकलाया धीर गाडी हाकतोय ढाकलाया धीर गाडी हाकतोय सन्माननीय योगेश दादा खंडेलवाल त्यांनी चालू असलेल्या कार्यक्रमाला 2000 रुपयाचं भेट पाठवलेले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी सुंदर असं नियोजन आमचं केलं दादा तुमचंही मनापासून धन्यवाद करतो. करून तयारी बाई बांधलं गथुड ढाकलाय धीर गाडी हाकतोय पुढं ढाकलाय धीर गाडी हाकतोय पुढं ढाकलाय धीर गाडी हाकतोय पुढं हौस मला मोठी गड पाह्याची हौस मला मोठी गड पाह्याची कड जेजुरी जायाची गाडी माझ्या रायाची माझ्या रायाची जेजुरी जायाची गाडी घुंगराची गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली धन्यवाद धन्यवाद काय म्हणती थांबवायचं आता शिवरायांची तलवार का जेवढ्या कोणाकोणाची बाकी आहेत ना अजून सर शेवटचं एकदा ताई दादा एकदा शिवरायांची तलवार हॅलो करू का कोणती शिवबाची तलवार ना जब काढायची बाहेर चमचमती धार जब काढायची बाहेर ती चमचमती धार कशी घुसती अलबार माझ्या शिवबाची तलवार कशी घुसती अलबार माझ्या शिवबाची तलवार कशी घुसती अलबार शिवरायाची तलवार अशी काढायची बाहेर कशी चमचमती धार अशी काढायची बाहेर कशी चमचमती धार घुसती अलबार शिवरायाची तलवार घुसती अलबार शिवरायाची तलवार कशी घुसती अलबार शिवरायाची तलवार
बाहेर तिची चमचमती धार देव काढायची बाहेर तिची चमचमती धार कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार कशी घुसती कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर हर धन्यवाद आम्ही गड्या डोंगरचं राहणार आवाज कमी साहेब माझी तुम्हा शाहिरांना विनंती आहे. दोघांचा दादा सर्व सपत्नीक- युवकांची दादा एक मिनिट फक्त सर्व युवकांची अशी मागणी आहे की तुमचं जे गाणं आहे त्याचं एक कडवं शाहिरांनी म्हणावं. पण ह्या दोघा नवरा बायकोंचा सत्कार करायचा आहे आपल्याला. प्रतिभा प्रतिभा तू पण आहे वरती, त्यांच्या सत्काराची तयारी करा दोघा नवरा बायकोंचा. चला आम्ही गड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार 2 मिनिटं. ठीक आहे. हॅलो 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 चेक हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी मंगेश दादा चव्हाण आमच्या दिलदार मनाचा राजा मंगेश दादा चव्हाण आमच्या दिलदार मनाचा राजा मंगेश दादा चव्हाण आमच्या दिलदार मनाचा राजा मंगेश दादा चव्हाण आमच्या दिलदार मनाचा राजा. हॅलो 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 आपल्या सर्वांच्या इच्छेमुळे मंगेश दादांचं गाणं सादर करावं अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. म्हणायचं ना? चला तयार आहे तुम्ही? आनंद तुम्ही तयार आहे? हॅलो हॅलो दादा याचा आवाज वाढव. हॅलो 1 नंबर. तयार आहे? इकडे तुम्ही तयार आहे? मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार घेऊन विचार शुभाचा किती येतील जातील राहील आवाज वाघाचा 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 मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार मंगेश दादा हाय दमदार कधी कुणाला नाही भिणार घेऊन विचार शुभाचा अहो किती येतील जातील राहील आवाज वाघाचा किती येतील जातील राहील आवाज वाघाचा किती येतील जातील राहील आवाज वाघाचा किती येतील जातील राहील आवाज वाघाचा. आहे आदर्श युवकाचा आहे आदर्श युवकाचा आहे आदर्श युवकाचा हा माणूस हक्क
पाठीशी भार